मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, पण त्या बदल्यात तुम्हाला माझी मदत करावी लागेल. काय झालं? तर काय सांगू तुम्हाला, हो सकाळपासून प्रयत्न करतोय, पण आमच्यातल्या एका आर्टिस्टला 2 वाक्य साधे बोलता येत नाहीत. तुमची लग्नाची ऍड मी बघितली होती. तुम्ही उत्तम काम केलं होतं. तिथं जशी ऍक्टिंग केली होती ना, तशीच इथं करायची. कोणाला? तुम्हाला, माझ्यासाठी. आणि पुढची ऍड तुमची डायरेक्ट मीच करणार आहे. सॉरी. नाही नाही वय म्हणजे असं काय बी बोलू नका. मागच्या यायला केली होती ते लई झालं. आता नाही जमणार, शक्यच नाही. अहो कसं शक्य नाही? आहे शक्य. नाहीतर कॅमेरा मेन लीड हिरोईन वरतीच फोकस असणार आहे. तुम्ही ते बिनधास्त कराल. नाही, खरंच नाही जमणार. प्लीज ऐका माझं. हा सीन खूप महत्वाचा असणार आहे आणि या एका सीनमुळे अख्खं युनिट खोळंबले. तुम्ही हा सीन केला ना, तर तुम्हाला लगेच माझी गाडी देऊन या जंगलाच्या बाहेर काढतो. हे बघा, आम्हाला दोघांना बी नाही जमणार. नाही जमणार. हा पारू, पारू. एक मिनिट. हा, एक मिनिट. पारू, मी काय म्हणतो? हे बघा सर, मला काय बी ऐकायचं नाही. पारू, एक सेकंड. नाही म्हणलं ना. पारू प्लीज बोला. आपण कालपासून किती उडवून फिरतोय बघितलंस ना. सापडलं का आपल्याला बाहेर जाण्याचा मार्ग? नाही ना. पारू, मला असं वाटतं हा एकमेव मार्ग आहे बाहेर निघण्याचा. ते सर असं काय करताय तुम्ही? मागच्या यायला काय झालं विसरलात का? हो, आपण मागच्या यायला ते जाहिरातीचं शूटिंग केलं होतं आणि मग देवी कसल्या रागवल्या होत्या, तुमच्यावर बोलत नव्हत्या तुमच्याशी, म्हणून त्याचा तरच तुम्हाला झाला होता ना. विसरलात तुम्ही? मी तुला कधी माफ करेन असं मला वाटत नाही. आपलं आई मुलाचं नातं आज संपलं. मॅडम, मला माफ करा. माझी पारू जरा अल्लड आहे, तिच्यामुळे हे समजत. तरी मी तिला म्हणत होतो जाऊ नको जाऊ नको, पण तरी मी सांगत होते तिला पाठवू नका पाठवू नका, मी जाते. तरी सुद्धा त्या मूर्ख बावळट पारूला पाठवलंच. काय झालं आता? मी गेले असते तर हा घोळ झाला नसता, म्हणजे मी होऊ दिला नसता. दादासाहेब वहिनी, तुम्ही विचार करा ना. माझ्यासारखी समजूतदार मॅच्युअर व्यक्ती जर त्यांच्यासोबत असती तर ही वेळच आली नसती. पारू, आदित्य आणि अनुष्का तिघही मुलं समजूतदार आहेत. मारुती, तू घाबरू नकोस. हे बघ, पारू आदित्य बरोबर नक्की सुरक्षित असेल. तो तिला काही होऊ देणार नाही. आणि बघ, अनुष्का लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचेल. शिवाय अहिल्याने सुद्धा पूर्ण ताकद लावली. घाबरू नकोस, लवकरच सापडतील ते. बरं झालं ते दोघंच आहेत जंगलात. त्यांच्यावर त्या अनुष्का मॅडम नाहीत. मी पण असायला पाहिजे होतं तिथं. लई मज्जा आली असती. नाही, पण हे बघ, त्यावेळी आईपासून आपण बऱ्याच गोष्टी लपवल्या होत्या. यावेळी आपण तसलं काही करणार नाही आहोत. आपण इथून बाहेर पडल्या आईला सगळं काय ते खरं खरं सांगून टाकूया. ओके? आणि ती पण समजून गेली यार कोणत्या परिस्थितीत आपण हे सगळं केलं. पारू, प्लीज प्लीज ट्रस्ट मी. तुला जमेल ऍक्टिंग. डोंट वरी. ठीक आहे. चल चल. वी आर रेडी. येस, थँक्यू. थँक्यू. गुड डिसिजन. येस, लेट्स गो. चल 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 पारू. इथे गवतापासून बनवलेला बेड पण दिसतोय. नाही म्हणजे याचाच अर्थ ते इथे थांबले असावेत, नाही?
ह्या जंगलामध्ये दोघे एकटेच होते आणि एवढ्या घनदाट जंगलामध्ये त्यांनी रात्र कशी घालवली असेल ना, हे मी इमॅजिन पण नाही करू शकत. तरी मी सांगत होते तिला पाठवू नका, मी जाते, तरी सुद्धा त्या मूर्ख बावळट पारूला पाठवलंच. माझ्यासारखी समजूतदार मॅच्युअर व्यक्ती जर त्यांच्यासोबत असती तर ही वेळच आली नसती. अहिल्या सापडतील मुलं. सापडलीच पाहिजे श्रीकांत. पण मला ना त्या पारूचंच वागणं विचित्र वाटतंय. तिला कधी कधी कुठे काय कसं वागावं ना हेच कळत नाही. मला खात्री आहे तीच हट्टाने जंगलात गेली असणार आणि आदित्यवर तिची जबाबदारी असल्यामुळे तो काळजीपोटी तिच्या मागे गेला असणार. श्रीकांत, अनुष्का आदित्यची होणारी बायको आहे. मला सांग, कुठल्या बायकोला आवडेल की आपला नवरा एका वेगळ्याच मुलीबरोबर राहिलाय? पण तरीही एवढं सगळं होऊन सुद्धा त्या मुलीने तिची जबाबदारी झटकली नाही. खरंच आदित्य भाग्यवान आहे, त्याला अनुष्कासारखी बायको मिळते. आणि या वेळेला माझी निवड योग्यच आहे. फक्त एवढंच की आदित्यने अनुष्काची काळजी घ्यायला हवी आता. आणि त्या दोघांमध्ये सगळं नीट होऊ दे बाबा. श्रीकांत, पारूला आदित्य आवडत नसेल ना? आदित्य सर, मला भीती वाटते. रेडी आहे ती. हे बघा, येस. ही तिघांची गोष्ट. आधी आदित्य सरांचा सीन लागेल वेगळा, आणि त्यानंतर पारू मॅडम तुमचा सीन लागेल वेगळा. काय एक मिनिट. आय थिंक सो फक्त पारूला ऍक्टिंग करायची होती ना. माझा काय संबंध आहे? माझा सीन करा. आदित्य सर, अहो ऍक्टिंगच तर करायची आहे ना. आणि तुम्ही मला एवढं शूटिंगसाठी तयार केलं, मग आता तुम्ही बी करा की शूटिंग. बाहेर पडायचं आहे ना जंगलात ना. करेक्ट. सिद्धेश, रेडी आहे ना सगळं? हो रेडी. गुड. सरांना आपल्याकडचं चेंज दे. बरं देतो मी कशो. सर या आपण चेंज करू. चेंज करायचं? हो या. पारू मॅडम या तुम्ही. पण मी काय म्हणतोय, तू पण ये. 2 चेक द्या. गुरुजी, तुमच्या त्या दिवसाच्या बोलण्याचा अर्थ नाही कळला. आणि तुमचा फोन येऊन गेल्यापासून आम्ही दोघंही अस्वस्थ आहोत. हे साहजिकच आहे, कारण ती गोष्टच तशी आहे. आदित्यची बायको ही कष्टकरी घरातली पण अतिशय सुसंस्कृत अशी असणार आहे. ही मुलगी आदित्यची बायको होऊ शकत नाही. गुरुजी, तुम्ही म्हणताय की आदित्यची होणारी बायको ही गरीब घरातली असेल. आणि अनुष्का तशी अजिबात नाहीये. सुंदर आहे, संस्कारी आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी आहे, जबाबदार मुलगी आहे. आणि बिझनेसच्या बाबतीत म्हणाल तर किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीसाठी अगदी योग्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्यला ती पसंत पडली. हे विसरून चालणार नाही ना आपल्याला. हो. हे बघा, जे मला दिसलं ते मी सांगितलं. यामध्ये माझ्या मनातलं काहीही नाहीये. हे माझं ज्ञान आहे, अनुभव आहे. यामध्ये गफलत असण्याची शक्यताच कमी आहे. ठीक आहे, मी समजू शकते. पण माझ्या मुलाच्या आयुष्यात त्याला आवडेल अशीच बायको यावी ही माझी इच्छा आहे. गुरुजी, तुम्ही आदित्य आणि अनुष्काच्या लग्नासाठी लवकरात लवकरचा मुहूर्त शोधून द्या. हे तुम्ही खात्रीनं सांगताय? हो. ठीक आहे. मग या परिस्थितीमध्ये त्या दोघांचे जे काही 16 गुण जमत आहेत ते पाहून मी तुम्हाला एखादा मुहूर्त काढून देतो.
अनुष्का आदित्यसाठी योग्य नाहीये. कोणीतरी गरीब घरातली मुलगी आदित्यची बायको असणार आहे. अनुष्का नाही तर मग कोण? गरीब घरातली म्हणजे भारू असेल का? आहेत. पुढच्या महिन्यात 2-3 मुहूर्त आहेत. ठीक आहे. सावित्री, येस सर शुअर. हे ओके आहे ना? एकदम परफेक्ट. सगळ्यांना डायलॉग कॉपी. हां सर डायलॉग कॉपी. ओके. सर स्क्रिप्ट. रोल रोलिंग ऍक्शन. मला किती राग आलाय माहितीये तुम्हाला? मी नाही सांगू शकत. कट. मॅडम मूड काय आहे? हा सीनचा मूड काय आहे? सगळ्यांच्या गागवायचा आहे तुम्हाला. मला वाटलं हिरो चेंज केल्यानंतर थोडा तरी फरक पडेल. काहीच बदल घडत नाही. सॉरी सर, त्या आदित्य सर समोर असताना मी रागवायचे विसरूनच गेले. बाबू मॅडम, हं? मला वाटतं हा रोल तुम्ही करावा. हे बघा, जे मला दिसलं ते मी सांगितलं. ही मुलगी आदित्यची बायको होऊ शकत नाही. जाऊ दे ना, सोड ना. जे आपल्या हातात नाहीये त्याची काळजी का करतेस? गुरुजी अनुष्कासाठी नाही म्हणत असताना अनुष्काचा आदित्य सोबत लग्न करण्याचा मी घेतलेला निर्णय योग्य आहे ना? काहीच सुचत नाहीये. माझं मन मी घेतलेल्या निर्णयाने आनंदी का नाहीये? वहिनी, आदित्यच्या लग्नाचा विचार करताय ना? गुरुजींनी जे काही सांगितलं ते ऐकून टेन्शन आलंय ना तुम्हाला? मी समजू शकते. हा, मला पण या घराची खूप काळजी वाटते. खरं म्हणजे आदित्यचं चांगलं व्हावं असंच वाटत असतं मला सुद्धा कायम. पण तुम्हाला खरं सांगू का, गुरुजींनी जे काही सांगितलं म्हणजे अनुष्काला नकार दिला हे ऐकून मला फार वाईट वाटतंय खरं. बाबू मॅडम, तुम्ही तयार व्हाल का? काय? मी नाही म्हणजे मला कसं. अहो जमेल हो. मी आहे ना, अजिबात काळजी करू नका. जमेल. सिद्धेश. येस सर. बाबू मॅडमना पण चेंज द्यायला सांग. बरं. नेहा, ये मॅडमांना चेंज द्यायचा आहे. ये लवकर. पण वहिनी, तुम्ही एक विचार कधी केलाय का जो मी केला? म्हणजे गुरुजी म्हणतात तशी गरीब घरातली विना आईची पोर कोण असेल हो? मला काय वाटतं माहितीये का, ती आपल्या आसपासच असेल पण आपल्याला कळत नसेल. म्हणजे बघा ना, गुरुजींनी सांगितलेली तशी गरीब घरातली आणि बिन आईची पोर म्हणजे पारू तर नसेल? रेडी सर.
काय किती उशीर गेलास? रेडी आहोत आपण. आता मी तुम्हाला सीन समजावून सांगतो. पारू मॅडम, तुम्हाला ना आदित्य सरांच्यावरती चिडायचंय, राग व्यक्त करायचाय. करूया टेक. हा, पारू पण रेडी आहे. गुड. रेडी? रेडी आहेस का? आदित्य सर, बरं तू करशील, डोंट वरी. रोल, रोलिंग, ऍक्शन. तुम्ही खोटं का बोललात माझ्याशी? सांगा. कट कट. नाही नाही, हे बघा पारू मॅडम, हे कॅरेक्टर असं नाही आहे. तुम्हाला आदित्य सरांच्यावरती चिडायचं आहे, राग व्यक्त करायचा आहे. तुम्ही एक काम करा, असं समजा की हा तुमचा नवरा आहे, समजायचं आहे, आणि हा तुम्हाला सोडून दुसऱ्या कुठल्या तरी मुलीकडे चाललाय आणि तुमचं मन त्याला कळत नाहीये, त्यामुळे तुमची ना आतल्यात अशी चिडचिड होते. तो राग तुम्हाला व्यक्त करायचा आहे, कळलं? बाबू मॅडम, मी तुम्हाला बोलतोय, कळलं का? करूया टेक? येस, वाय नॉट. रेडी? ऑल द बेस्ट. आपल्याला किती अक्कल नाहीये हे सतत दाखवायची इतकी घाई का असते तुला? उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस आणि माझ्या रागाचा अंत बघू नकोस. इथे माझ्या मुलाचा किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजच्या सीईओच्या लग्नाचा विषय आहे. तू पारूचं नाव सुचवूच कसं शकतेस? हिम्मतच कशी झाली तुझी? वहिनी, तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर आहे, मला पटतंय. पण जी गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ती तुमच्या आली आहे का? म्हणजे बघा, मी जेव्हा ऑब्झर्व केलं ना तेव्हा मला कळलं की ती पारू सतत आपल्या आदित्यच्या कशी मागे मागे असते. मला तर वाटतंय पारूचा काहीतरी प्लॅन नक्कीच आहे. आदित्यला फसवायचं, आपल्या जाळ्यात ओढायचं आणि म्हणजे मला जे आतून जाणवलं ते मी बोलते. म्हणजे बघा, त्या डेमो शूट मधून तो हरीश असा कसा गायब झाला? बरं ठीक आहे, डेमो शूट सोडून द्या, पण पारूचं जेव्हा लग्न होतं तेव्हा भर हळदीतून तो हरीश गायब झाला कसं? मला तर वाटतंय पारूने हे सगळं ना मुद्दाम केलंय, मला खात्री आहे. नाही म्हणजे मला जाणवलं म्हणून मी बोलले. दामिनी, आदित्य आणि अनुष्काचं लग्न ठरलंय आणि हा माझा निर्णय आहे. त्यामुळे उगाच काहीतरी वावड्या उठवू नकोस, कळलं? बहिणी, मला जे आतून जाणवलं ते मी बोलून दाखवलं. जर यातलं काहीही खोटं निघालं ना तर माझं तोंड काळं करा. बाकी तुम्ही हुशार आहात, अहिल्यादेवी किर्लोस्कर आहात. तुम्ही जे कराल ते योग्यच असेल, खात्री आहे मला. येते.